गुड मॉर्निंग चिल्ड्रंस। आज हम आपको लिए चलते हैं पेज नंबर 4, ऑल अराउंड अस, क्लास 3, न्यू सिलेबस, क्लास 3, पेज नंबर 4। प्यारे बच्चों, हम इसे तीनों लैंग्वेज में बोलने की कोशिश करते हैं। आप इसे पढ़कर समझिए और दोहराइए। चलिए हमारे बाद आप भी पढ़िए। ऑब्जर्व, आओ मुशाहिदा करें, निरीक्षण करा। ऑब्जर्व मीन्स निरीक्षण करा। ऑब्जर्व द पिक्चर्स गिवन बिलो and write the color of the soil in the given box. खालील चित्रांचे निरीक्षण करून मातीचा रंग चौकटीत लिहा। ही चौकट दिलेली आहे मुलांनो। नीचे दी हुई तस्वीरों का मुशाहिदा करो और चौकोन में मिट्टी का रंग लिखो। ही चौकटी दिलेली आहेत, ये चौकट दिए गए हैं, इसमें आपको मिट्टी के रंग लिखना है। तो ये है आपका रेड सॉइल, ब्लैक सॉइल, ग्रे सॉइल, या इसे वाइट सॉइल भी कह सकते हैं। लेट्स अंडरस्टँड, समजून घेऊया। आओ समजें। वाटर शुड बी यूज्ड केअरफुल्ली, पानी काटकसरीने वापरावे। पानी किफ़ायतशारी से इस्तेमाल करें। सेव वाटर, पानी अड़वा, पानी जिरवा। पानी रोको, पानी जज़्ब करो। सेव वाटर, पानी बचाओ। प्लांट ट्रीज गेट क्लीन एयर, दरख्त लगाओ, साफ हवा पाओ। झाडे लावा, शुद्ध हवा मिळवा। प्लांट ट्रीज, कंजर्व द सॉइल, झाड़े लावा, माती अड़वा। दरख्त लगाओ, मिट्टी को रोको। डू नॉट स्पिल वाटर, पानी सांडू नये, पानी ना गिराएं। डू नॉट पोल्यूट द वाटर, पानी दूषित करू नये। पानी गंदा आलूदा ना करें, दूषित आलूदा गंदा, पोल्यूट। डू नॉट कट ट्रीज, झाड़े तोड़ू नये, दरख्तों को ना काटें। डू नॉट पोल्यूट द एयर, हवा दूषित करू नये। पोल्यूट मीन्स दूषित, गंदा, आलूदा। डू नॉट पोल्यूट द एयर, हवा गंदा ना करें, हवा को गंदा ना करें, हवा दूषित करू नये। चला पुढे जाऊया। Today there was a workshop for making clay item at school. The teacher and the students of standard 3rd who were making the items gathered in a painting
class. The teacher was giving them instructions. प्यारे बच्चों, आप भी इसे दोहराइए. पुन्हा पुन्हा या माझ्या नंतर तुम्ही पण सांगा मित्रांनो, तर तुम्हाला बोलता येईल. मेरे बाद आप भी बोलिए ताकि आपको बोलना आए. The children in the workshop, पढ़िए, were performing according to their instructions. आज शाळेत मातीच्या वस्तू बनवण्याची कार्यशाळा होती. वस्तू बनवणारे शिक्षक व तिसरीच्या वर्गातील मुले एका चित्रकलेच्या वर्गात जमली. शिक्षक त्यांना सूचना देत होते. कार्यशाळेतील मुले त्यांच्या सूचनाप्रमाणे कृती करत होती. टीचर said, "Come, let's all make clay balls by adding a little water." शिक्षक म्हणतात, चला सर्वांनी थोडे थोडे पाणी घालून मातीचे गोळे बनवूया. आओ सब बच्चे थोड़ा थोड़ा पानी डालकर मिट्टी के गोले बनाएं. मिट्टी को हाथ में लेने पर कैसा महसूस होता है? What do you feel when you hold the soil in your hands? माती हातात घेतल्यावर काय जाणवते? What do we feel when you hold the soil in your hands? माती हातात घेतल्यावर काय जाणवते? राधा said, "The soil is soft and sticky." माती मऊ आणि चिकट है. मिट्टी नर्म और चिकनी है. चलिए अगले पेज पर चलते हैं प्यारे बच्चों. टीचर said, "Right. From what kind of soil do we make things?" बरोबर. कोणकोणत्या मातीपासून आपण वस्तू बनवितो? सही. हम कौन कौन सी मिट्टी से चीज़ें बनाते हैं? ओमकार. ओमकार. ओमकार said, "Red soil, black soil, grey soil, etc." लाल मिट्टी, काली मिट्टी और ग्रे खाकी मिट्टी से. लाल माती, काळी माती आणि राखडी माती इत्यादी पासून. टीचर said, "Yes, that's right. We have soil of different colors." हो, बरोबर आहे. आपल्याकडे विविध रंगाची माती आहे. Soil contains में fine and large particles. मातीमध्ये अनेक बारीक मोठे कण असतात. Depending on the size of the particles in the soil, they are called clay, silt and sand. The texture of the soil is determined by the proportion of these particles in the soil. Some types of soil are fine and soft, while some types of soil are coarse
in texture. शिक्षक म्हणतात, हो बरोबर आहे, आपल्याकडे विविध रंगाची माती आहे. मातीमध्ये अनेक बारीक मोठे कण असतात. मातीतील कणांच्या आकारमानानुसार त्यांना चिकण माती, पोयटा व बाळू असे संबोधतात. मातीतील या कणांच्या प्रमाणानुसार तिचा पोत ठरतो. काही प्रकारची माती बारीक व मऊ असते, तर काही प्रकारची माती मोठी जाडसर असते. तो प्यारे बच्चों, इस तरह हम आपको इसे उर्दू में भी बोलेंगे, तो आप इसे सुनिए. बिल्कुल सही. हमारे यहाँ अलग अलग रंगों की मिट्टी पाई जाती है. मिट्टी में बहुत सारे छोटे बड़े ज़र्रात होते हैं. मिट्टी के ज़र्रात की जसामत के लिहाज से उन्हें चिकनी मिट्टी, रसूबी मिट्टी और रेत कहा जाता है. मिट्टी में ज़र्रात के तनासुब के लिहाज से इसकी बनावट तय्युन होता है. बाज़ किस्म की मिट्टी बारीक और नरम होती है, तो बाज़ किस्म की मिट्टी बड़ी और मोटी होती है. टीचर सेड, we use pots to store water. शिक्षक म्हणतात, आपण पाणी साठविण्यासाठी भांडी वापरतो. हम पानी जमा करने के लिए बर्तनों का इस्तेमाल करते हैं. एवरीवन, सभी मिलकर क्या कहते हैं? यस मैडम, हाँ मैम. हो बाई, हो मैडम. टीचर said, what are those utensils made of? ती भांडी कशापासून बनविलेली असतात? वो बर्तन किस चीज से बनाए जाते हैं? Rishan said, from clay and metals. रिशान म्हणतो माती आणि धातूपासून. जिशान कहता है मिट्टी और धात से. टीचर सेड, टीचर कहते हैं एब्सोल्युटली राइट. Different things are made from soil. Have you seen them? अगदी बरोबर. मातीपासून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात. तुम्ही त्या पाहिल्या आहेत का? बिल्कुल सही. मिट्टी से मुख्तलिफ चीज़ें बनाई जाती हैं. क्या तुमने वो चीज़ें देखी हैं? मिट्टी से मुख्तलिफ किस्म की चीज़ें बनाई जाती हैं. क्या तुमने देखा है? एब्सोल्युटली राइट. डिफरेंट थिंग्स आर मेड फ्रॉम सॉइल. हैव यू सीन देम? मातीपासून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात. तुम्ही त्या पाहिल्या आहेत का? तर मुलांनो, आज आपण शिकलेत पेज क्रमांक 4 आणि पेज क्रमांक 5, द वर्ल्ड अराउंड अस. तर मित्रांनो, हे वारंवार आपल्या पुस्तकामधून वाचून काढा आणि मुलांनो हुशार व्हा. आपल्याला वाचता यायला पाहिजे. कोणतीही पुस्तक असो, आपल्याला आपली पुस्तक वाचता आणि समजता आली पाहिजे आणि लिहिता पण आली पाहिजे.
मुलांनो, याला आपल्या वहीत वारंवार लिहून काढा, म्हणजे तुम्हाला लिहिण्याचा सराव होईल. तर भेटूया पुढच्या पाठात, पुढच्या पेजवर, पुढच्या भागात. बाय.